हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 छत्रपती संभाजीनगर शहर तसंच पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती याचा अंतिम कट ऑफ काय लागू शकतो, कास्टनुसार समांतर आरक्षणानुसार याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. पुढे जे मी अंदाजित कट ऑफ असणारा दाखवत आहे, त्याचबरोबर इतर पोलीस भरतीचे अपडेट्स टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो, ज्याची लिंक पिन कमेंटमध्ये तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारी दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला असणार आपण छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई भरती म्हणजेच छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस शिपाई भरती याच्या जे तुमच्या स्क्रीनवर आता 150 जागा दिसत आहेत, या कॅटेगरीनुसार आपापल्या कॅटेगरीला किती आहेत पाहून घ्या. मी आता असणारा डायरेक्ट तुमच्या समोर अंदाजित फायनल कट ऑफ सांगणार आहे. तर या ठिकाणी लेखी परीक्षेचे गुण पाहून, त्याचबरोबर मैदानी चाचणीचा लागलेला कट ऑफ, या सर्व गोष्टीचा विचार करून मी इथं असणारा हा अंदाजित कट ऑफ सांगत आहे. तर छत्रपती संभाजीनगर शहरला ओपनचा जो कट ऑफ आहे बघा, या ठिकाणी मी इथली जे लेखी परीक्षेची गुण यादी आहे ती पाहिल्यावर मला तिथं असं गोष्टी समजल्या की 26 जवळपास उमेदवार असे आहेत की ज्यांना 90 पेक्षा जास्त गुण आहेत. 90 पेक्षा जास्त गुण आहेत. तर त्या हिशोबानं बघायला गेलं तर 41 असणारा ओपनचा कट ऑफ इथला होता. 41च्या हिशोबानं जर बघायला गेला आपण, इथं 10 जागा आहेत माजी सैनिकाच्या, 4 अंशकालीन पदवीधर 1, म्हणजे लगभग 11-12 जागा भेटू शकतात. या हिशोबानं इथं जो कट ऑफ आहे तो 132, 131 ते 134 या दरम्यान असणारा असू शकतो. 131 ते 134 दरम्यान असणारा असू शकतो. महिलांचा कट ऑफ याच्यामध्ये 5 ते 6 मार्काचा असणारा डिफरन्स असतो नेहमी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण पाहतो. त्या हिशोबानं लगभग असणारं 125 ते 130-31च्या दरम्यान असणारं महिलाचा कट ऑफ लागू शकतो. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी, इथं ओबीसी कॅटेगरीला छत्रपती संभाजीनगरला जनरलमध्ये 3 जागा, माजी सैनिक 2, अंशकालीन पदवीधर 1, 13 आणि 2 15, माजी सैनिकाची 1-2 भेटली तर लगभग 17-18 जागा. आणि त्या हिशोबाने इथला जो कट ऑफ आहे तो 127 ते 132 या दरम्यान असणारा असू शकतो. त्याच्यानंतर या ओबीसी फिमेलच्या 12 जागा आहेत, यांचा कट ऑफ असणारा लगभग 122 ते 125 या दरम्यान असणारा असू शकतो. त्याच्यानंतर पुढं एससी कॅटेगरी, 3 जागा आहेत जनरलमध्ये. या ठिकाणी या एससी कॅटेगरीला अंशकालीन पदवीधरची 1, माजी सैनिकाच्या 2, अशा मिळून लगभग असणारा 5 जागा तरी भेटू शकतात. आणि त्या हिशोबाने यांचा कट ऑफ जो आहे तो 124 ते 128 या दरम्यान असणारा लागू शकतो. महिलांचा कट ऑफ हा यांचा 119 ते 123 या दरम्यान असणारा लागू शकतो. एसटी कॅटेगरी, या एसटी जनरलचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ असणारा लगभग 122 ते 126 या दरम्यान असणारा लागू शकतो. एसटी महिलांचा कट ऑफ हा लगभग 118 ते 121 या दरम्यान असणारा लागू शकतो. ईडब्ल्यूएस कॅटेगरी, यांचा कट ऑफ लगभग 115 ते 120 या दरम्यान लागू शकतो. ईडब्ल्यूएस महिलांचा कट ऑफ या ठिकाणी लगभग असणारा 107 ते 110-11 पर्यंत असणारा लागू शकतो. एनटीबी कॅटेगरी, तुम्ही म्हणाल व्हीजेए कुठं आहे, व्हीजेए ला जागाच नाही तर त्याचा काही कट ऑफ असणार नाही. एनटीबी कॅटेगरी 1 जागा आहे जनरलमध्ये, यांचा कट ऑफ हाय जाईल लगभग असणारा 129 ते 131 या दरम्यान असणारा एनटीबी कॅटेगरीचा कट ऑफ लागू शकतो. एनटीबी महिलांचा जो कट ऑफ आहे तो असणारा लगभग 120 ते 123 या दरम्यान असणारा असू शकतो. एनटीसी कॅटेगरी, एनटीसी कॅटेगरीला या ठिकाणी 2 जागा आहेत, यांचाही कट ऑफ असणारा लगभग 128 ते 132 पर्यंत असणारा बसू शकतो. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी एनटीसी महिलांचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ असणारा लगभग 119 ते 123 या दरम्यान असणारा असू शकतो. एनटीडी कॅटेगरी 2 जागा आहेत, यांचा कट ऑफ लगभग असणारा 129 ते 133 या दरम्यान असणारा लागू शकतो. एनटीडी महिलांचा कट ऑफ हा लगभग त्या ठिकाणी 121 ते 124 या दरम्यान असणारा बसू शकतो या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढं एसबीसी कॅटेगरी, या एसबीसी कॅटेगरीला या ठिकाणी 8 जागा आहेत टोटल, 5 जनरल आहेत, यांचा कट ऑफ थोडासा खाली येऊ शकतो. 125 ते 128-29 दरम्यान असणारा एसबीसीचा कट ऑफ बसू शकतो. यांच्या महिलांचा पण या ठिकाणी 120 ते 123-22 इतक्या दरम्यान असणारा बसू शकतो. एसईबीसी कॅटेगरी, यांचा कट ऑफ 127 ते 130 आणि महिलांचा जो आहे तो असणारा लगभग 119 ते 121
22च्या दरम्यान असणारा बसू शकतो. एक अंदाजित कट ऑफ असणारा मी तुमच्या समोर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा मांडलेला आहे. एक ओव्हरऑल त्या ठिकाणी पेपरमधले मार्क त्याचबरोबर ग्राउंडचा कट ऑफ पाहून हा असणारा मी अंदाज तुमच्या समोर मांडलेला आहे. एक्झॅक्ट असं त्या ठिकाणी इथं माझ्याकडे त्या ठिकाणी एडिटेबल डेटा उपलब्ध नाही, त्याच्यामुळे मी ते असणार इथं सांगू शकत नाही. पुढचा असणारा जिल्हा या ठिकाणी पाहूयात आपण, पालघर जिल्हा. पण पालघर जिल्हा पाहण्याच्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स मी तुमच्या समोर घेऊन येत राहील. PDF असतील किंवा पोलीस भरतीच्या इतरही अपडेट्स, त्याचबरोबर वेगवेगळ्या जिल्ह्याच्या गुन्हे याद्या, निवड याद्या टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं मी टाकत असतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला या ठिकाणी आपण पालघर जिल्ह्याच्या कट ऑफ कडे बोलूयात. तर पालघर जिल्ह्याला एकूण या ठिकाणी 158 जागा होत्या. या 158 जागासाठी काय कट ऑफ असू शकतो तो असणारा मी या ठिकाणी सांगणार आहे. बघा इथं मी यांची जे लेखी परीक्षेची गुन्हे यादी पाहिली, लगभग त्याच्यामध्ये मला 13 लोक त्या ठिकाणी 90च्या पुढे असणारे आढळून आलेत. नजर चूक होऊ शकते माझी, पण मी एक त्या ठिकाणी अंदाज सांगायचा की लगभग 13 लोक त्याच्यामध्ये 90+ होते. आणि त्या हिशोबाने इथला जो कट ऑफ आहे तो छत्रपती संभाजीनगरपेक्षाही म्हणजे ओपनचा बरं का हाय जाणार आहे. कारण का ओपनला या ठिकाणी 4च जागा आहेत, संभाजीनगरला त्या ठिकाणी जास्त जागा होत्या म्हणून त्या ठिकाणचा कट ऑफ थोडासा कमी आला होता. इथला कट ऑफ तर माझ्या हिशोबाने लगभग असणारा 133 ते 135 या दरम्यान बसू शकतो. एक अंदाज सांगत आहे मी, इथं माझ्याकडे फिक्स असा नाही. आलं लक्षात? त्याच्यामध्ये NCCचे मार्क ऍड झाल्यानंतर थोडा असणारा खालीवरी होऊ शकतो. महिलांचा कट ऑफ जो आहे तो इथं अजून 5-7 मार्कांना कमी करा, तो असणारा 127 ते 130 या दरम्यान असणारा बसू शकतो. ओबीसी कॅटेगरी, इथं ओबीसीला जागा भरपूर होत्या आणि त्या मानानं विद्यार्थी पण भरपूर होते आणि त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर ओबीसीचा कट ऑफ जो आहे तो लगभग असणारा 126 ते 131 या दरम्यान असणारा बसू शकतो. जनरलचा आणि महिलाचा जो आहे तो लगभग असणारा 120 ते 124 या दरम्यान असणारा बसू शकतो. SC कॅटेगरी, या SC कॅटेगरीचा कट ऑफ लगभग असणारा 123 ते 127 या दरम्यान बसू शकतो. SC महिलांचा जो कट ऑफ आहे तो SC महिलांचा कट ऑफ 118 ते 123 या दरम्यान असणारा बसू शकतो. त्याच्यानंतर पुढं EWS कॅटेगरी यांचा कट ऑफ असणारा लगभग त्या ठिकाणी 113 ते 118 या दरम्यान असणारा लागू शकतो. महिलांचा कट ऑफ यांचा 106 ते 111 या दरम्यान असणारा लागू शकतो. VJA कॅटेगरी 2 जागा आहेत, यांचा कट ऑफ लगभग असणारा 124 ते 128 या दरम्यान असणारा लागू शकतो. VJA महिलांचा कट ऑफ हा लगभग असणारा 121 ते 125 या दरम्यान असणारा बसू शकतो. NTB कॅटेगरी, या NTB कॅटेगरीचा कट ऑफ लगभग असणारा त्या ठिकाणी 125 ते 127-28 या दरम्यान असणारा बसू शकतो. NTB महिलांचा कट ऑफ हा लगभग असणारा 119 ते 123 या दरम्यान लागू शकतो. NTC ला जो कट ऑफ आहे तो कट ऑफ असणारा या ठिकाणी जागा जर बघितल्या तर 2 जागा आहेत आणि 2 जागासाठी लगभग 125, 126 ते 129 पर्यंत असणारा कट ऑफ लागू शकतो. महिलांचाही कट ऑफ यांचा 120 ते 124 या दरम्यान असणारा लागू शकतो. SEBC कॅटेगरी, या SEBC कॅटेगरीला लगभग असणारा 13 जागा आहेत एकूण आणि या 13 जागासाठी जो यांचा कट ऑफ आहे तो 124 ते 128 आणि महिलांचा जो कट ऑफ आहे तो असणारा या ठिकाणी 118 ते 122 या दरम्यान असणारा लागू शकतो. तर अशा पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी पालघर जिल्हा पोलीस अंदाजित कट ऑफ काय लागू शकतो याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पोलीस भरती तसंच इतर भरतीसाठी लवकरात लवकर अपडेट्स तुमच्या समोर पोहोचतील. PDF असतील टेलिग्राम चॅनलवर मी टाकत असतो. इतर जिल्ह्याच्या गुन्हे याद्या, निवड याद्या या सर्व गोष्टीसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.